श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रुद्राभिषेक कसा करायचा आहे आणि का करावा आणि रुद्राभिषेक केल्याने काय फायदा होतो। तर रुद्राभिषेक भगवान शंकराची सगळ्यात आवडती सेवा आहे, जगातील सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। रुद्राभिषेक केल्याने पितृदोष कमी होतो। घरात व्यसनी माणूस असेल तर व्यसन सुटते। घरामध्ये सतत कटकटी होत असतील, भांडणे होत असतील तर ते होत नाही। आयुष्यामध्ये खूप संकटे आहेत, मार्ग निघत नाही आहे, तर घरच्या घरी रुद्राभिषेक करा आणि ही सेवा करून 100% संकटातून मार्ग निघतो। तर प्रत्येक सोमवारी रुद्राध्याय पठण करा। प्रत्येक सोमवारी जर नाही जमलं तर ज्या सोमवारी वेळ मिळेल त्या सोमवारी ह्या सेवा करा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून ही सेवा आपल्याला करायची आहे। रुद्राध्याय पठण करा आणि रुद्राभिषेक करा। तर घरातल्या सगळ्यांना रुद्राभिषेकाचं पाणी द्यायचं आहे। तर रुद्राभिषेक करायला संपूर्ण 1 तास लागतो। यामध्ये आपल्याला अभिषेक करताना काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचं शिवपिंड आपल्या घरात पाहिजे, त्यानंतर गळती आणि तांब्या पाहिजे। शुद्ध गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावायचा आहे। आपल्याला जर अखंड दिवा लावायला नाही जमलं तर आपण तेलाचा दिवा लावला तरी पण चालणार आहे। आणि आपल्याकडे जर गळती नसेल तर आपण हाताने चमच्याच्या साहाय्याने अभिषेक करा। पण आपल्याला पठण पण करायचं असतं आणि संपूर्ण पठण करताना पाण्याचा अभिषेक करायचा असतो, तर थोडे कसरत होते आपल्याला। गळती जर आपल्याकडे नसेल तर आपण चमच्याने तर करू शकतो। तर आपल्याला काय मंत्र पठण करायचे आहेत, मंत्र पठण करायचे आहे आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे। मी जे मंत्र सांगणार आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील। नित्यसेवेचे पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून पण अभिषेक करू शकता। तर काय काय सेवा करायच्या आहेत आपण बघूयात। सगळ्यात पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे। त्यानंतर शिव महिमा स्तोत्र 1 वेळा म्हणायचे, गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा म्हणायचे, श्रीराम रक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक 1 ते 9 ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत 1 वेळा। श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित संपूर्ण वाचन करायचं आहे आपल्याला 1 वेळा। शिव कवच 1 वेळा म्हणायचे। त्यानंतर शिव गायत्री मंत्र 11 वेळा म्हणायचे। महामृत्युंजय मंत्र 11 वेळा। महामृत्युंजय मंत्र पंचप्रणव युक्त 11 वेळा। अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा। संजीवनी मंत्र 11 वेळा। कालभैरव स्तोत्र 1 वेळा। आणि या सर्व सेवा आपल्याला मंत्रजाप हा पाण्याचा अभिषेक सुरू असताना म्हणायचा आहे। आणि ह्या सर्व सेवा झाल्यानंतर आपला मंत्रजाप झाल्यानंतर शिवपिंड आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्या। त्यानंतर एका पाटावरती ठेवा, भस्म लावा, चंदन लावा, फुले अर्पण करा, दीप धूप लावा, धोत्र्याचं फूल फळ अर्पण करा। हे सगळं झाल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे, 108 वेळा म्हणायची आहे। आणि 108 वेळा म्हणताना आपण जी काही पूजा मांडलेली आहे ना शिवपिंडीवरती भस्म वगैरे लावून, दीप वगैरे लावून, तिथे आपल्याला बेलपत्र वाहायचे आहेत, अर्पण करायचे आहेत। आणि 108 वेळा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत आपल्याला 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे। तर ही सर्व सेवा आपण घरच्या घरी करू शकतो। रुद्राभिषेक आपण घरी करू शकतो। तर ज्या काही सेवा आहेत, जे काही मंत्र आहेत, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून पाठवत आहे। आणि सर्वांनी हे मंत्र यूट्यूबला लावून पण आपण पठण करा किंवा श्रवण करा आणि रुद्राभिषेक करा। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात। श्री स्वामी समर्थ।